देसाई आहेत. सर, काय सांगाल अजितदादा पवार यांच्या नाराजीनंतर अखेरचा पालकमंत्री नव्याने जाहीर झालेला आहे. कसं बघता या संपूर्ण लिस्टकडे? कारण तुमच्या पक्षातल्या दोघांचं पालकमंत्री पद जे आहे ते अजित पवार गटाकडे गेले. नाराजी म्हणणं मला योग्य वाटत नाही. कारण कुणीही ना कधी माननीय अजितदादा म्हटले की मी नाराज आहे किंवा ना कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्या नेत्यांनी, कुठल्या आमदार महोदयांनी, कुठल्या मंत्री महोदयांनी तसं वक्तव्य केलं. उलट काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय तटकरे साहेब म्हटले की अजितदादांची प्रकृती ठीक नाही, त्यांना बोलायचा घशाचा थोडासा त्रास झालेला आहे, त्यामुळे ते कॅबिनेटच्या बैठकीला आलेले नाहीत. त्यामुळे नाराजी असं कुणाचीही नाही. 3 पक्ष आणि आमचे सगळे मित्र पक्ष महायुतीमधले आम्ही समन्वयातनं काम करतोय, आम्ही एका विचारानं काम करतोय आणि आम्ही सगळ्यांनी मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. त्यामुळे एकदा मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर ते जो निर्णय घेतील तो निर्णय अंमलात आणणं आणि त्या निर्णयाप्रमाणे पुढे काम करणं हे आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही सगळे एका विचारानं समन्वयातनं काम करतोय. कुणामध्येही कसलीही नाराजी नाही. सर, महत्वाचं म्हणजे हसन मुश्रीफ यांना सुद्धा पालकमंत्रीपद मिळालेलं आहे. दुसरीकडे संभाव्य मंत्री जे आहेत भरत गोगावले त्यांच्या रायगड जिल्ह्याचा मंत्रिपदाचा तिढा अजून सुटलेला नाहीये. त्याबद्दल चर्चा होती का तुमच्यामध्ये, म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आणि दुसरीकडे अजित पवार गटामध्ये? नाही, आमच्यामध्ये याची आम्ही तरी चर्चा कधी मंत्री म्हणून किंवा आमदार म्हणून आम्ही करत नाही. कारण कुठल्या जिल्ह्यात कुणाला मंत्री करायचं, कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कोणाला द्यायचं, मी मगाशी म्हटलं तसं हा सर्वस्वी अधिकार हा मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे. त्यामुळे आता अनेक जण आमच्या सुद्धा पक्षामध्ये इच्छुक आहेत आणि इच्छुक मंडळी पुढच्या मंत्रिमंडळ विस्ताराची वाट बघतायत. त्यामुळे मला असं वाटतंय की माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब, माननीय दादा अजितदादा हे तिघजण एकत्र बसतील, विचारविनिमय करतील आणि योग्य वेळी आणि लवकरच पुढचा मंत्रिमंडळाचा विस्तार करतील असं मला वाटतं. सर, गुलाबराव पाटील यांच्या अखत्यारीत असलेला एक पालकमंत्री जिल्हा जो आहे तो हसन मुश्रीफ यांना गेला आणि त्याचबरोबर कोल्हापूर जे आहे ते सुद्धा अजित पवार गटाकडे गेलेलं आहे आणि पुणे मात्र जे आहे ते स्वतः अजित पवार यांना मिळालेलं आहे. त्याच्यामुळे अजित पवार यांच्या गटाला हवी तशी पालकमंत्रीपदं मिळतात असं वाटतं? नाही, हा प्रश्न मी परत सांगेन, हा प्रश्न माननीय मुख्यमंत्र्यांच्या अधिकारातला आहे. आता नवीन आलेल्या मंत्रिमंडळातल्या कॅबिनेट मंत्र्यांना हे पालकमंत्रीपद म्हणून जिल्हा देणं, त्यामुळं ज्यांच्याकडे 2-2 जिल्हे होते किंवा त्यांच्याकडचा कुणाकडचा तरी जिल्हा दुसऱ्या माननीय मंत्री महोदयांना दिला, ही प्रशासकीय भाग म्हणून कामाची निकड म्हणून हा घेतलेला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला हा निर्णय आहे. त्यामुळे असं काही नाही की शिंदे गटाचं काढलं आणि अमुक गटाला दिलं, अमुक गटाचं काढलं आणि तमुक गटाला दिलं, असं काही नाही. ही कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे, सांघिक जबाबदारी आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या सगळ्या बाबतीत सर्वंकष विचार करून अशा पद्धतीनं हे जिल्ह्यांचं वाटप माननीय मंत्री महोदयांच्याकडे पालकमंत्री म्हणून केलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेल्या निर्णयाचं आम्ही सगळेजण स्वागत करतो. जे नवीन पालकमंत्री म्हणून ज्यांना जिल्हे मिळालेले आहेत ते आमचे सगळे सहकारी आहेत, माननीय सहकारी मंत्रिमंडळातले. त्या सर्व नवीन पालकमंत्री महोदयांना आम्ही सगळेजण त्यांच्या पुढच्या कामासाठी शुभेच्छा देतो. सर, महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः दिल्लीला गेले होते. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीविषयी सुद्धा चर्चा झाली. अशामध्ये अजित पवार स्वतः त्या बैठकीला नव्हते. मात्र दुसरीकडे स्वतः देवेंद्र फडणवीस आम्ही राज्यामध्ये मोठा भाऊ आहोत असं म्हणतात. माननीय दादांची काल तब्येत ठीक नसल्यामुळं ते विश्रांती घेत होते, औषध उपचार ते करत त्यांच्यावरती चालू होते. त्याच्यामुळं माननीय दादा हे कालच्या कुठल्याच बैठकीला नव्हते, कुठेही दौऱ्यावर गेले नव्हते. आता माननीय फडणवीस साहेब म्हटले की एक बाजू आपण सांगितली की आम्ही मोठा भाऊ आहोत. आता महायुतीमध्ये 3 मोठे पक्ष आहेत. भारतीय जनता पक्ष की ज्यांच्याकडे 107 आमदार आणि काय अपक्ष आमदार मिळून 115-20 आमदारांची संख्या आहे. माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 50 आमदारांची संख्या आहे. माननीय अजितदादाच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे 40 आमदारांची संख्या आहे. त्यामुळे साहजिकच संख्येचा विचार केला तर जास्त संख्याबळ हे भारतीय जनता पक्षाचं आहे.
त्यामुळे साहजिकच ते मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आहेत. पण फडणवीस साहेबांनी हे सुद्धा सांगितलं की आपण जरी मोठे भाऊ असलो तरी आपल्याबरोबर असणारी शिवसेना असेल, अजितदादांचे नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा इतर जे आमच्याबरोबर असणारे इतर छोटे पक्ष आहेत त्या सगळ्यांना ज्यांना ज्यांना उमेदवारी महायुती म्हणून मिळणार आहे त्यांना निवडून आणायची जबाबदारी ही मोठा भाऊ म्हणून भारतीय जनता पक्षाची असणार आहे. ही देखील दुसरी बाजू ही माननीय फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे मी म्हणतोय तसं आमच्यात समन्वय आहे. आम्ही एका विचारानं काम करतो आहे आणि कुठल्याही परिस्थितीत जागा भारतीय जनता पक्षाची असू द्या, जागा शिवसेनेची असू द्या, जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असू द्या किंवा आमच्या इतर मित्र पक्षांची असू द्या, महायुती म्हणून ज्या जागा वाटप झालेला आहे त्या जागा निवडून आणायची आमच्या सगळ्यांची सांघिक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आम्ही सगळेजण एका विचारानं हातात हात घालून काम करू आणि त्याप्रमाणे महायुतीला लोकसभेला बहुमत महाराष्ट्रातनं मिळवू आणि विधानसभेला सुद्धा बहुमत आम्ही महाराष्ट्रातनं मिळवू. सर, शेवटचा एक वेगळा प्रश्न. चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की 10 वर्षानंतर आम्ही 120 रुपयांना सिलेंडर देऊ. कसं होतं 10 वर्षानंतर आम्ही सिलेंडर जो आहे तो 120 रुपयांना देऊ, ज्याच्यावरती काँग्रेसची खूप टीका सुरू आहे. माननीय बावनकुळे साहेबांनी पुढच्या 10 वर्षाचा विचार करून जी काही आर्थिक परिस्थिती असणार आहे, ज्या सबसिडी देऊन कदाचित दर कमी करावे लागतील त्या सगळ्या गोष्टींचा भविष्यातला विचार करून हा आकडा कदाचित त्यांनी सांगितला असेल. पण असा निर्णय 120 रुपयानं गॅस सिलेंडर देण्याचा जर माननीय बावनकुळे साहेब बोलले असतील तर नक्कीच पुढचं काही गणित त्यांच्या डोक्यामध्ये असेल, पुढचे काही आराखडे त्यांनी कदाचित मांडले असतील, काही नियोजन त्या दृष्टीनं त्यांच्या डोळ्यासमोर असेल. परंतु तसं झालं तर सामान्य लोकांच्या फायद्याचंच असेल. मला वाटतं की होईल 10 वर्षांनी 120 रुपये. काय सूत्र आहे, काय नियोजन आहे, कशा पद्धतीनं सबसिडी द्यावी लागणार आहे याचे काहीतरी आराखडे त्यांनी तयार केले असेल. ज्यावेळी भारतीय जनता पक्षासारख्या जबाबदार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असं स्टेटमेंट करतात तेव्हा त्यांच्याकडे काहीतरी आराखडा त्याचा असणार आहे, काहीतरी गणित त्याचं असणार आहे. त्यामुळे मी सुद्धा त्यांना भेटल्यानंतर विचारेन आणि तसं जर होणार असेल तर नक्कीच ते स्वागतार्ह आहे. नक्कीच. थँक्यू सर. आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपल्या सोबत होते चालायचं भाऊ गेले. सांगितलेलं आहे की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी महायुती मधले तिन्ही पक्ष भाजप, अजित पवार गट आणि शिवसेना जी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची, ते एकत्र मिळून हातात हात घालून जे आहे ते लढणार आहे. ज्योत्स्ना, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल. मात्र पालकमंत्री पदावरून कोणतीही नाराजी नाही असं शंभू